Good evening. Good evening all the parents. हॉस्टेलच्या पालकांनो आणि डे स्कॉलरच्या सर्व पालकांनो, आजचा व्हिडिओ आज शुक्रवार आहे आणि 18 नोव्हेंबर 18 नोव्हेंबर आमच्या गॅदरिंग महोत्सवाला, स्नेह संमेलनाला फक्त मोजून थोडे दिवस राहिलेले आहेत. शनिवारी 26 तारखेला डे स्कॉलरचे शिस्तबद्ध पालक दुपारी राईट 12:30ला जेवण करून येतील. शनिवारी डे स्कॉलरचे सर्व शिस्तबद्ध पालक, शब्द शिस्तबद्ध, डिस्टर्ब करणारे नको, आरडाओरड करणारे नको, मोबाईल आणणारे नको, किंवा मोबाईल असेल तर तो मध्ये वाजणारे नको, लहान मुलं, इतर स्कूलचे कोणी नको, कोणीच नाही, फक्त आमच्या स्कूलचे मुलं आणि नम्र पालक, अतिशय पोलाईट पालक, अतिशय शिस्तबद्ध पालक. त्यांनी राईट 12:30ला एंट्री करायची. 1 वाजता गेट बंद होईल. 12:30ला एंट्री करायची, 1 वाजता गेट बंद होईल. येताना जेवण करून येणे, येताना फ्रेश होऊन येणे, वॉशरूमला जाऊन येणे. इथं 12:30ला तुम्ही आल्यानंतर हा जो परिसर आहे तिथं तुम्हाला जी जागा दिली असेल ती जागा सोडायची नाही, कोणाला डिस्टर्ब करायचे नाही. खूप सुंदर, खूप छान असा तयारी चालू आहे. अजून तर 5-7 दिवस मिळत आहेत आम्हाला. आमचा सुशील भैया कोरिओग्राफर मुंबईचा, जवळजवळ 1 डझन लोक घेऊन आलेला आहे. 4-5 लोक प्रॅक्टिस करून परत बॉम्बेला गेले. 7-8 लोक आहेत, परत ते येत आहेत. असा मोठा ग्रुप आहे. प्लस शाळेचा पूर्ण 100-125 लोकांचा स्टाफ आहे. सर्व शिक्षक मेहनत घेत आहेत. ज्ञानेश्वर पूर्णा मॅडम खूपच नियोजन करत आहेत. दादाजींचाही जितकी एनर्जी ठेवता येईल तेवढी मी प्रयत्न करतो. पहाटे 5 ते रात्री 9:30-10 पर्यंत मी लेकरांकरता, माझ्या नातवांकरता मी प्रयत्न करत आहे. पण यात कोणताही विघ्न संतोषी पालक नको आणि शिस्तबद्ध येणारे. शनिवारी फक्त अत्यंत सभ्य, अत्यंत शिस्तबद्ध, अत्यंत विनयशील आणि इथं कोणताही आमच्या मुलांना डिस्टर्ब न करणारा, पर्सनली मुलांना न भेटणारा. तुम्ही शाळेत तुमचा पालक म्हणून, पाल्य म्हणून तुमचा काही संबंध नाही. तो इथला शाळेचा विद्यार्थी. तुम्ही यायचं, त्रयस्थासारखं बसायचं आणि कार्यक्रम फक्त पाहायचा नाही, कार्यक्रम ऐकायचा आहे. निव्वळ ऐकायचं नाही, मंथन करायचं आहे, चिंतन करायचं आहे. कारण त्यातील काही कार्यक्रम, विशेषतः नाटकं, हे तुमच्या जीवनाला 100% कलाटणी देणारे राहणार आहे. काही प्रोग्राम अत्यंत, काही मनोरंजनात्मक, काही संगीत म्हणून महत्त्वाचे, काही गायन म्हणून महत्त्वाचे, काही डान्स म्हणून महत्त्वाचे, काही मिमिक्री म्हणून महत्त्वाचे, विविधता. पण चिंतनशील काही कार्यक्रम शेवटी असतात. जबरदस्त विचार करायला लावणारे, मोठा मेसेज देणारे असे कार्यक्रम 2 दिवस चालणार आहेत. शनिवारी 12:30ला गेट उघडेल. 1 वाजता प्लीज, एक जरी पालक गेटवर शिस्त मोडणार असेल त्याने यायचं नाही. त्याने पुन्हा त्याच्याकरता गॅदरिंग 4-2 पालक राहिले तर त्यांच्याकरता परत काहीतरी आयटम त्यांच्या मुलाचे आम्ही दाखवू. परंतु ज्यांना यायचं त्यांनी वेळेत
अत्यंत लिमिटेड, बाहेरचं कुणालाही जे बेशिस्त वागाल आणू शकतात एखाद्या 2 घरातले लोक, पण अत्यंत शिस्तबद्ध परत वापरतो. कारण या कॅम्पसच्या उपक्रमाला 50 वर्ष गालबोट लागलेलं नाही. अत्यंत शिस्तबद्ध असे कार्यक्रम होतात आणि त्या दृष्टीने तुम्ही 12:30 लिहायचं. हे काही पालकांना वेगळं वाटेल की दादाजी गेल्या 50 वर्षात 5 वाजता 6 वाजता गॅदरिंग सुरू करतात, यावर्षी 12:30 का बोलवलं. चर्चा होईल, नंतर सांगू तुम्हाला काय आहे ते. आणि रविवारी 27 तारखेला हॉस्टेलचे पालक इथं 12:30लाच येतील. 12ला त्यांचा प्रवेश होईल. त्यांनी मुलांना भेटायचं नाही. 12:30ला त्या दिवशी डे स्कॉलरचे काही मुलं फक्त बोलावणार आहोत आम्ही, सर्व नाही, पालक नाहीत. डे स्कॉलरचे काही मुली, काही मुलं इथं बोलावणार आहोत थोडे. ते येऊन 12:30ला येतील. रविवारी डे स्कॉलरचे पालक येणार नाहीत. त्या दिवशी फक्त आणि फक्त हॉस्टेलचे पालक येतील. ते 12 वाजता येतील. 12:30पर्यंत तुमचं काय, येताना जेवण करून या, वॉशरूमला जाऊन या, परत उठ बस नाही, वॉशरूमची सोय आहे इथं, परंतु तरी उठ बस नको, मोबाईल नको, रडणारे मुलं नको, डिस्टर्ब करणारा ग्रुप नको. आणलं चुकून लहान बाळ आले तर पाठीमागे बसायचं, कोणीही पुढं बसायचं आणि डिस्टर्ब व्हायला नको. आम्हाला परत सांगायची गरज नाही. दादाजींजवळ 50 वर्ष असलेली एनर्जी आता इतकी नाही. तेव्हा स्टाफची, दादाजींची, मॅनेजमेंटची चिडचिड होणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी तुमची, सर्वस्वी 100%. तर 2 दिवस 12:30ला सुरू होईल, संपेल केव्हा मी काहीच सांगत नाही. हा एक वेगळा प्रयोग आहे. तो आता मी काहीच चर्चा करणार नाही. त्या दिवशी तुम्हाला माहीत होईल, बऱ्याच गोष्टी चर्चा होतील. डेमो तर खूप दाखवायचे आहेत तुम्हाला. ग्राउंडवर कमीत कमी 4 ते 5 तासाचे डेमो आम्हाला दाखवायचे आहेत, पण तो कधी दाखवायचे तेही नंतर ठरवतो. वेगवेगळे डेमो, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीचे डेमो दाखवायचे आहेत. अगदी रानातील जे आस्तगावच्या माथ्यावरील स्विमिंग टँकचे डेमो दाखवायचे आहेत. या ग्राउंडवरील खेळाचे डेमो दाखवायचे आहेत. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीचे डेमो दाखवायचे आहेत. रात्र थोडी सोंग फार, आमच्याजवळ खूप उपक्रम झालेले आहेत. सर्वांचं प्रेझेंटेशन करता करता आम्ही थकून जातो. पण आमच्या थकण्यापेक्षा एखादा चुकीचा पालक, लेडीज किंवा जेंट्स, एखादा पालक जर बेशिस्तीनं वागला, एखादी माता पालक, पिता पालक किंवा आलेले ड्रायव्हर्स किंवा आलेले काही बाहेरचं प्रेक्षक असो, ते जर थोडे चुकीचे वागले, त्याचा इफेक्ट मुलांच्या ॲक्टिव्हिटीवर होतो. तुमच्या शाळेचा, तुमच्या पाल्याची जी शाळा आहे यावर कोणताही इथं त्रास होणार नाही, कुणाचीही चिडचिड होणार नाही, असा प्रयत्न करून अत्यंत सात्विकतेने, अत्यंत आनंदाने, अत्यंत मांगल्याने, अत्यंत पवित्र वृत्तीने आपल्याला शनिवार, रविवार म्हणजे 26 नोव्हेंबर आणि 27 नोव्हेंबरचे दिवस घालवायचा आहे. तो कसा काय, आज काहीच बोलत नाही, थोडंसं सस्पेन्समध्ये तुम्हाला ठेवतोय. मी आल्यानंतर तुमच्याशी बोलणार आहेत. 12:30ला डॉट मुलं जेवणं 11:30ला करतील आमचे, आणि 12:30ला शनिवारी डे स्कॉलरचे ॲक्टिव्हिटी होतील आणि रविवारी हॉस्टेलर्सच्या ॲक्टिव्हिटी होतील. दोनही कार्यक्रम क्वालिटीचे आहेत अत्यंत, परंतु हॉस्टेलचे कार्यक्रम रिहर्सल जादा होते आणि हॉस्टेलचे कार्यक्रमाला वेळ मिळतो. आत्ता
आज रात्री म्हणजे 10-12 दिवसापासून रात्री संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत रिहर्सल चालते. पहाटे पण सकाळी रिहर्सल होते. खूप ॲक्टिव्हिटी होतात आणि डे स्कॉलरच्या दिवसभर होतात. त्यांची संध्याकाळ आम्हाला मिळत नाही. थोडासा अडचणी येतात, त्या तांत्रिक अडचणी आहेत. तेव्हा कृपा करून हे 2 दिवस कोण आदर्श पद्धतीने राहतात, कोण पालक इतरांना आदर्श वागायला लावतात, कोण शिस्त पाळतं, हे सगळं आपण त्या 2 दिवसात पाहणार आहोत. कोण दादाजींची तब्येत बिघडणार नाही याची काळजी घेणार, दादाजींची मनस्थिती थोडी देखील खराब होणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची. मी तुमची घेणार, आम्ही तुमची काळजी घेऊ, तुम्ही आमची काळजी घ्या, सगळ्या स्टाफची. मुलगा एकही तुम्हाला हॉस्टेलचे पालक सकाळी तुम्ही लवकर कधीच यायचं नाही, 12च्या आत कुणीच यायचं नाही. तुमचे डब्बे आम्हाला नको आहेत. तुमचे डब्बेही आम्ही सकाळी आमचं जेवण करून मुलं इकडे येतील. तुमचे डब्बे तुम्ही वाटानं खाऊन या. पाहिजे तर तुम्ही संध्याकाळी तुमचे डबे मुलांना देऊ शकता. संध्याकाळी सगळं आटोपल्यानंतर ते तुमचे डबे तुम्ही मुलांना, तोपर्यंत तुमचा मुलांचा संबंध शून्य, अजिबात नाही, काहीच नाही. तर तेवढी एक काळजी घ्यायची. हॉस्टेलचेही पालक, त्यांचा तर काही डब्याचा विषय नाही, परंतु त्यांनी शेवटचा कार्यक्रम होईपर्यंत कोणत्याही मुलाला इथून हलवायचं नाही. माझ्या मुलांचा आटोपला घेऊन चाललो अशा पालकांनी कॅम्पसमध्ये प्रवेशच करायचा नाही. मी पाहिल तर सर्व मुलांचं ॲक्टिव्हिटी मी पाहिल. मी सेल्फिश नाही, मी स्वार्थी नाही. फक्त माझ्या मुलाचा किंवा आमच्या घरातील मुलांचे कार्यक्रम पाहून आम्ही निघून जाऊ, अशा वृत्तीच्या पालकांनी कॅम्पसमध्ये शनिवारी पाऊल देखील टाकायची आवश्यकता नाही. त्यांनी फार तर त्यांना CD मिळेल, फोटो मिळतील, व्हॉट्सअपवर तो आम्ही यूट्यूब करून तुम्हाला पाठवू, तुम्ही घरी पहा. परंतु इथं अत्यंत ज्याला घाई झालेली, ज्या पालकांना इथं मुलांमध्ये आल्यावर क्वालिटी टाईम मुलांमध्ये देणार नाहीत, जे पालक घरची चिंता करतात, इथं आल्यावर मुलाच्याही मनात ती चिंता घालतात, तर तुम्ही स्वतः चिंता करता, तुम्ही रिलॅक्स होण्याकरता राहता. पंचक्रोशीतील पालकांनी सहल म्हणून इथे यावं आणि महाराष्ट्रातील आणि इतर 7-8 राज्यातील मुलं जे आहेत किंवा महाराष्ट्रातील 25-30 जिल्ह्यातील मुलांनी, पालकांनी इथं सहल म्हणून यायचं, सहल म्हणून. जसं पंढरपूरला गेल्यावर न आवडे जनधन माता पिता, मला जगाची काहीच नाही, मी पांडुरंगाला भेटायला चाललो, तसं मी माझ्या लेकराला भेटायला चाललो. माझ्या मुलीचा कलागुणांचा जो आविष्कार आहे तो पाहण्याकरता मी चाललेले आहे. त्यामुळं मला घरची आणि प्रपंचाची मला त्या दिवशी व्याधी अजिबात नसेल. मी अगदी खूप पवित्र आणि आनंदी अंतःकरणाने सर्व मुलांचे कार्यक्रम आम्ही पाहू, ही भावना ठेवून तुम्ही इथं यायचं आहे. 26-27 हा 12:30ला प्रोग्राम सुरू होत आहे आणि किती वेळ चालेल ते मी तुम्हाला कदाचित पुढच्या व्हिडिओमध्ये अजून ट्रायल घेतो आहे. आम्ही प्रोग्राम बसवणं चालू आहेत, अजून टायमिंग फायनल नाही, कोणाला किती वेळ लागतो. आणि तरी देखील तुम्हाला 8 दिवस अगोदर इन्फॉर्मेशन व्हावी, माहिती व्हावी म्हणून तुमचं सिलेक्शन पाहिजे. घरात कोण क्वालिटी मित्र आहेत तुमचे, कोण घरातले पालक किंवा जे घरातील नातेवाईक आहेत, कोण दर्दी आहेत, कोण अत्यंत काळजीपूर्वक आपल्या मुलांचं शिस्त पाळून इथं कार्यक्रम पाहणार आहेत, समजावून घेणार आहेत, दाद देणार आहेत कार्यक्रमाला, अशाच लोकांना झोपा घेणारे किंवा काहीतरी त्यांच्या स्वतःच्या नादात असलेले, इकडं तिकडं फिरणारे आणि मुलाला घेऊन इकडं तिकडं जाणारे. तुम्हाला सांगतो ते 80 मुलं जे आहेत, 80 मुलं जे पालक अजून त्यांना माफ केलेलं नाही, जे
एका मीटिंगमध्ये 2 महिन्यापूर्वी इथून घेऊन ते तिकडं गावात गेले किंवा मंदिराकडे गेले किंवा त्या कॅम्पसमध्ये भटकत होते. ते 80 मुलांची यादी आमच्याजवळ आहे. तर परत यावेळेस जर कुणी 10-20 सापडलं तर ते 10-20 आणि 80 100 मुलांचा आम्ही निर्णय घेतलेला नाही. तुमचं ॲडमिशन अजून फायनल केलेलं नाही. तुमच्याशी आम्ही प्रेमाने वागतो. आम्ही तुम्हाला हे करतो. परवा एक पालक परत असंच 2 पालकांनी त्या 80 पैकी 2 पालकांनी परत डिस्टर्ब केला. न विचारता कॅम्पसमध्ये येणं, मुलांना भेटणं, लग्नाला घरी नेणं किंवा कोणत्या कार्यक्रमाला घरी नेणं, प्रमाणापेक्षा जास्त वेळ घरी ठेवणं, परवानगी न घेता तिथं कार्यक्रमाच्या रिहर्सलला मुलं ॲबसेंट ठेवणं. जे मुलं डे स्कॉलरचे सुद्धा मुलं लग्नाला नेतात, कुठंतरी बाहेर बोंबलायला इकडं तिकडं घेऊन जातात. अगदी शब्द वाईट वाटतो, वापरावा लागतो. ते इथं त्यांना कळकळ कळत नाही की बॉम्बेचे लोक इतक्या लांबून आलेले, यांच्यावर लाखो रुपये मला खर्च करायचा आहे. लाखो रुपये खर्च आहे. मी स्पष्ट सांगतो त्या कार्यक्रमाकरता. पुढं कळेल तुम्हाला काय 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 नियोजन आहे ते. पण हा एवढा खर्च करून तुम्ही बेशिस्तपणे मुलं घरी ठेवतात. KG पासून तर पार प्रीती किड्स, KG 1ली 4थी 7वी 8वी सगळ्यांचे घरी ठेवतात आणि बिंदास घरी लग्नाला घेऊन जातात. त्यांची यादी चालू आहे. लक्षात ठेवा. असे जे पालक आहेत अशा काळात तुमचे लग्न तुमच्या घरच्या विधीला नाही, मुलाचं एज्युकेशन आहे. आणि या एज्युकेशनमध्ये कल्चरल ॲक्टिव्हिटी हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. खेळ हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. सहली हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. संस्कार हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. शिस्त ही अत्यंत महत्त्वाची भाग आहे. स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची आहे. कॅम्पसची सुंदरता, मुलाची कपड्यांमधील सुंदरता ही अत्यंत महत्त्वाची आहे. निवड ज्ञानाला नाही. आणि विविध ॲक्टिव्हिटीतून त्याचं व्यक्तिमत्व घडवणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण व्यक्तिमत्व पुस्तकात नसतं घडत. मी खूप वेळा सांगितलेलं आहे. पुस्तकातून व्यक्तिमत्व 5-10% घडेल. पुस्तकातून व्यक्तिमत्व 5-10% मुलांचं घडेल. पण 90% मुलांचं व्यक्तिमत्व मी खूप वेळा सांगितलेलं आहे की विविध उपक्रमांमधून, विविध ॲक्टिव्हिटीमधून, विविध ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट केल्यानंतर तो मुलगा सर्वज्ञ, ती मुलगी सर्वज्ञ करण्याचा आपला प्रयत्न असतो. तेव्हा माझा मुलगा अभ्यास करतो आणि माझ्या मुलाला एवढे मार्क मिळाले याची किंमत फार नाही आहे. त्याला महत्त्व आहे, पण ते सर्वस्व नाही. त्यामुळं मुलांच्या त्यांच्या शालेय जीवनात डिस्टर्ब करणारे पालक या शाळेला नको आहेत. तेव्हा प्लीज, आजही मी पाहिलं की 5 का 7 मुलं डे स्कॉलरचे ॲबसेंट होते. मला किळस येते, त्या पालकांची किळस येते. मुलांचं प्रेम आहे, पण पालक किळसवाने निर्णय घेतात. ते पालक अत्यंत चीड निर्माण होते. कारण आम्ही त्या डान्सला ज्यावेळेस मुलगा उभा करतो ते मुलांच्या जोड्या लावलेल्या असतात. मुला-मुलींच्या जोड्या असतात, मुला-मुलांच्या असतात, मुली-मुलींच्या असतात. आणि त्यावेळेस नेमकं त्या आज 7-8-10 मुलांचं आज झालं, दादाजी माय पार्टनर इज नॉट देअर, मी कोणाबरोबर डान्स करू. मुलगी म्हणते नाही, मुलगा म्हणतो माझा पार्टनर नाही. दोघंही म्हणतात आणि ते विचित्र वाटतं. तो प्रोग्राम पडतो, तो आयटम पडतो आणि त्या मुलावर 8-10 दिवस मेहनत घेतलेली आहे. आणि त्या पालकांच्या चुकीच्या किंवा मूर्ख निर्णयामुळे तो कार्यक्रमाला आमच्या बाधा येतात. आणि नाही घेतलं, काढून टाकलं तर आम्ही त्यांना राग येतो, रुसवा येतो. तो राग आणि रुसवा तुमच्या घरी राग आला तर मुलगा शाळेतून घरी काढून ठेवायचाच नाही. तर परंतु प्लीज डिस्टर्ब करू नका. गॅदरिंगच्या दिवशी नका. आजपासून ज्या म्हणजे उद्यापासून किंवा म्हणजे आजचपासून एकही दिवस, एकही मिनिट मुलगा ॲबसेंट ठेवू नका. ही सर्वांना सूचना आहे. मी विनंती करायला रिकामा नाही. तुमचं मला नाही करायची विनंती, तुम्हाला सूचना करतो. फॉलो करायचं तर करा, नाही तर मला शाळेला त्या क्लास टीचरला पत्र द्या का माझ्या मुलाला कोणत्याच याच्यात भाग नको आहे. विषय संपला. तो भराल, तुम्ही फी भरायची आणि त्याचं शाळेत येईल. फक्त इतर कोणत्याच ॲक्टिव्हिटीतून त्याला घेतलं जाणार. त्यामुळं पालकांनी कृपा करून समजावून घ्यायचं, सहकार्य करायचं.
परत सांगतो, ही सुळावरची पोळी आहे. आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते, खूप त्रास टीचर आणि कोरिओग्राफर घेत आहेत. त्यांना प्रोत्साहनपर तुमचं वागणं असावं, मुलांना प्रोत्साहनपर तुमचे निर्णय असावेत, त्यांना डिस्टर्ब करणारे नको. ही सर्वांना दादाजींची प्रेमपूर्वक विनंती आहे. बाळांनो, पालकांना मी बाळ म्हणतो. बाळांनो, कारण माझ्या मुलासारखे आणि मुलीसारखे आहात तुम्ही सर्व. मी विनंती करतो, हे माझं वय मॅनेजमेंटमध्ये राहणं, टीचिंग करणं किंवा अशा कार्यक्रमात भाग घेणं हे माझं वय नाही आहे. आलं का? मी त्याच्यानंतर रिटायरमेंट जे म्हणतात, तर त्याच्यानंतर आज 15 वर्ष मी तुमच्या लेकरांबरोबर माझ्या हौशी करता, माझ्या छंद करता वेळ देतो. पण त्याचा तुम्ही डिसॲडव्हान्टेज घेऊ नका. मला फोन फार करत आहेत पालक. जर का कोणी फोन केला, दादाजी मी घरी ठेवू का, 2 दिवस इकडं नेऊ का, सिकनेस सोडून आजारपणाला आम्हीच पोच करतो, आम्हीच सांगतो घेऊन जा. परंतु अदरवाईज दुसऱ्या कोणत्याही कारणाकरता तुम्ही मुलं ॲबसेंट ठेवत असाल किंवा 2 दिवस तुम्ही इथे येणार आहेत, पहिल्या दिवशी शनिवारी डे स्कॉलर, दुसऱ्या दिवशी हॉस्टेलर येणार आहेत, तर आपण आपली शिस्त पाळू शकतात. आय डोंट माइंड. काही हॉस्टेलचे डे स्कॉलर मुलं आणि काही मुली इथं रविवारी परत येतील 27 तारखेला. आणि काही आदर्श ज्यांना वाटतं काहीतरी वेगळं शिकायचं आहे, काही हौशी पालक येऊ शकतील. चालेल, थोडेफार आले तर चालतील, सर्वच नाही, कारण बैठक व्यवस्था आपली कोलॅप्स होईल. आणि म्हणूनच काही गोष्टींचं आपल्याला अजून नियोजन करायचं आहे. प्लीज बाळांनो, खूप सहकार्य करा. नाने सर, पूनम मॅडम आणि त्यांच्या स्टाफला थोडाही डिस्टर्ब व्हायला नको. थोडा देखील डिस्टर्ब होणार नाही याची आपण काळजी घ्यावी. ही पुन्हा आपल्याला आज विनंती, उद्या मात्र कडक राहू, शिस्तबद्ध, शिस्तीने वागू. त्यात तुम्हाला राग आला, लोभ आला तरी आम्ही आमच्या मनावर घेणार नाही. तो तुमचा तुम्ही निर्णय घेणं, एवढं सर्वांना खूप कळकळीची प्रेमपूर्वक विनंती. ओम शांती शांती शांती.